नमस्कार, मी जीतरत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे माता रमाई यांची जयंती आणि या निमित्तानं प्रबुद्ध भारताशी अ, याविषयी संवाद साधण्यासाठी प्रबुद्ध भारताच्या संपादक मंडळातील सदस्य, ज्येष्ठ लेखक आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते त्यानंतर जवी पवार सर आज आपल्यासोबत आहेत. जवी पवार सर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांनी याविषयीचं माता रमाई यांच्याविषयीचं अनेक पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. बाबुराई यांची जन्मतारीख शोधून काढण्याचं एक अत्यंत महत्वाचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण बोलणार आहोत जवी पवार यांच्याशी. सर तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारतामध्ये. आज माता रमाई यांची जयंती आहे. जय भीम. काय सांगाल त्या निमित्तानं? पहिल्या प्रथम आज माता रमाई यांची 128वी जयंती आहे. या निमित्तानं तमाम आंबेडकरी समाजातील महिलांना आणि एकूणच सगळ्या महिलांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतोय. कारण या सगळ्या महिलांच्या त्या एक प्रतिनिधी आहेत, भारतातल्या प्रतिनिधी आहेत असं समजून मी भारतातल्या सगळ्या महिलांना मी सविनय जय भीम करतो. आज 128वी जयंती आहे आणि त्यांची जी जन्मतारीख आहे, आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांच्यावर जवळ-जवळ 125 पेक्षा जास्त लोकांनी त्यांची चरित्र लिहिली आहेत. ही चरित्र सर्व भाषिक आहे. भारतातल्या सर्व भाषेमध्ये बाबासाहेबांची चरित्र लिहिण्यात आलेली आहेत. नुसती भाषेतच नाही, तर वेगवेगळ्या विचार प्रवाहातून सुद्धा लिहिले गेले आहेत. कोणी कम्युनिस्ट असतील तर त्यांनी त्यावर विचारधारेत लिहिले. वेगवेगळ्या विचारधारेतून बाबासाहेबांचे चरित्र लिहिले. या चरित्र लेखनामध्ये एखादा महापुरुषाबद्दल जेव्हा चरित्र लिहिलं जातं, तेव्हा त्या महापुरुषाच्या बरोबर त्यांची जी सहचारणी असते, या सहचारणीला सुद्धा तिथं तेवढंच महत्व दिलं जायला गेलं पाहिजे. परंतु भारतातली जी पुरुषी अहंकार आहे, की जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीनं बाबासाहेबांचं चरित्र लेखकाने त्यांचं चरित्र लिहिलं. परंतु म्हणावं तसं माता रमाई म्हणजे बाबासाहेबांच्या सहचारणी यांच्याबद्दल त्यांनी अनुलेखानच जास्त मारले. विशेष म्हणजे त्यांच्या 125 लोकांनी त्या जवळपास लिहिल्याने त्यांनी कुणीही माता रमाईंची जन्मतारीख दिलेली नाही. माता रमाईंचे ज्येष्ठ पुत्र माननीय भैयासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर माझं बरंच आयुष्य गेलं. मलाही त्यावेळेला त्याला कधी विचारा असं वाटलं नाही. कारण मला असं वाटलं की आज ना उद्या मला कुठल्या तरी एखाद्या चरित्र लेखनामध्ये ही तारीख मिळेल असं वाटलं होतं. म्हणून मी त्यांना कधी विचारलं पण नाही. बाकीच्या गोष्टी विचारल्या, परंतु त्यांच्या जन्मतारखेबद्दल मी त्यांना कधी विचारलं नाही. नंतर जेव्हा मी वाचायला लागलो, चळवळ करायला लागलो, तेव्हा पहिल्यांदा एवढी प्रचंड पुस्तकं वेगवेगळ्या भाषेतली मी हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषेतली पुस्तकं वाचलेली आहेत. इतर भाषेतली पुस्तकं मला वाचता येत नाही, वाचलेली नाहीत. त्यामुळं या 3-4 भाषेमध्ये बाबासाहेबांच्या सहचारिणी यांची जन्मतारीख कोणी दिली नाही. खरं तर हा मला माझ्यापुढे एक आव्हान होतं, की बाबासाहेबांनी ज्यांच्यामुळं बाबासाहेब झाले. आपण नेहमी म्हणतो, की आय एम देअर बिकॉज ही वॉज देअर. पण त्याच्याच बरोबर मला असं म्हणावसं वाटतं, पण ही वॉज देअर बिकॉज शी वॉज देअर. जे बाबासाहेब होते त्याचं कारण त्या होत्या. त्या म्हणजे माता रमाई होत्या आणि या माता रमाई असून सुद्धा त्यांच्याबद्दलचं जास्त उल्लेख त्यांना अनुलेखानं मारलं गेलं. विशेषतः जन्मतारखेबद्दल, त्यांच्या विवाहाबद्दल, विवाह स्थळाबद्दल हे तिन्ही जे मुद्दे आहेत, म्हणजे त्यांची जन्मतारीख, त्यांची विवाहाची तारीख आणि त्यांच्या विवाहाचं स्थळ याच्याबद्दल कोणीही अधिकारवाणीनं लिहिलं नाही किंवा त्यांनी लिहिलंच नाही कोणी. आणि म्हणून मी झपाटल्यासारखा ही तारीख शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रमाईंच्या काळातली माणसं कोण भेटणं शक्य नव्हतं. जुनी माणसं भेटणं होते. काही मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जे नातेवाईक होते, त्यांच्या नातेवाईकाचे नातू, पणतू जे कोण असतील त्यांच्या भेटण्याचा प्रयत्न आणि अनेक प्रयत्न करून मग शेवटी मला त्यांचे जे मामा होते, पुरकर, गोविंद पुरकर त्यांचं नाव होतं. ज्यांनी माता रमाईला लहानपणी त्यांची आई-वडील वारल्यानंतर मुंबईला घेऊन आले संगोपन करण्यासाठी. त्यांच्या भायखळा येथील एका घरामध्ये
मी सगळे कागदपत्र शोधत असताना एका लहानशा त्यात त्यांनी बोरूने, त्या काळात बोरून ने लिहिलं जायचं. आजच्यासारखा बॉल पॉइंट त्यावर नव्हता. पेनची पण त्यांच्यात असतील असं वाटत नव्हतं. पण बोरूने लिहिलेली तारीख मला मिळाली. अत्यंत जीर्ण असलेला तो कागद होता. त्याची आणि त्याच्यामध्ये भागीरथीचं लगीन असं भागीरथीचं लगन असं त्यांनी तारीख आणि ती तारीख 7 फेब्रुवारी इंग्लिशमध्ये आहे ते 7 फेब्रुवारी कारण ते मिलिटरीमध्ये होते. त्यांना इंग्लिशचं त्या काळात लोकांना इंग्लिशचे आकडेवारी तर ते लिहिली आणि ती तारीख लिहिल्यानंतर मी महाराष्ट्रातली अनेक आर्टिकल्स लिहिली. खूप ठिकाणी लिहिले आर्टिकल. महाराष्ट्रातल्या हं. कानाकोपऱ्यात लिहिले आणि ही तारीख मला मिळालेली आहे. हिला कोणाचं ऑब्जेक्ट चॅलेंज असेल किंवा कोणाला याच्यापेक्षा आणखी वेगळी तारीख असेल, तर ती मला सांगावी. मी दुरुस्त करायला तयार आहे. असं करून मी गेलं. परंतु ती तारीख कोणीही दुरुस्त केली नाही. उलट हीच तारीख सगळ्यांनी मान्य केली. भारतीय बौद्ध महासभेने सुद्धा ती मान्य केली आणि त्यामुळे असं झालं, की माता रमाईंचं जे वनंद या ठिकाणी म्हणजे त्यांच्या जन्म ठिकाणी जे स्मारक भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी जे उभं केलंय, त्याचं उद्घाटन सुद्धा 7 फेब्रुवारी या दिवशी करण्यात आलंय आणि ही तारीख ते मी पुस्तक जे लिहिलं, ते मी 27 नोव्हेंबर 2014 ला मी माझं पहिल्यांदा पुस्तक आलं बाबांची रामू. त्यानंतर बाबांच्या रामूबद्दल मी जेवढं सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न तो केला. विशेषतः त्यांची जी वणंदच्या परिसरातली भाषा होती, दापोली, मंडणगड या विभागातली जी भाषा होती, त्या भाषेचा उपयोग केला. मला थोडीशी ती भाषा कळते, त्यातला केला आणि त्याच्या आधी आईसाहेबांच्यावर कोणी लिहिलं नव्हतं अशातला भाग नाही. बंधू माधवनी लिहिलं होतं, यशवंत मनोहरनी लिहिलं होतं, अनेक लोकांनी लिहिलं होतं. परंतु त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा ठोस हे नसल्यामुळे त्यांनी कल्पनेला ते भरारी मारली. काहींनी कादंबरीचा आसरा घेतला, काहींनी कवितेचा आसरा घेतला आणि ते कल्पना रंजनात्मक असं त्यांनी ते लिहिलं. मला इतिहासाचा खरं हे करायचं होतं. आणि म्हणून मी सगळे प्रयत्न केले. तारीख मिळाली आणि मी 27 मे 2014 ला हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मग माता रमाईंच्यावर अनेक गीतं रचण्यात येऊ लागली. गेली 10 वर्षात आपण पाहिलं, की हो. बाबासाहेबांच्यावर तर लाखो गीतं झालेत. अनेक प्रकारच्या रचना झालेल्या आहेत काव्याच्या सगळ्या. आता रमाईंच्यावर सुद्धा गेल्या 2014 पासून इतक्या रचना आल्यात, की आता एक प्रकारची बाबासाहेबांच्या सारखीच त्यांच्यावर सगळ्या गीतं रचना लिहिल्या जाऊ लागल्यात. प्रचंड प्रमाणात लिहिलं जातंय. अगदी मोठ्या-मोठ्या गायिका, गायक रमाईंची गीतं गात आहेत आणि जसं बाबासाहेबांच्यावर लाखो गीतं लिहिली गेलेत, तशीच आता रमाईंच्यावर पण हजारो गीतं लिहिली जात आहेत. आणि ती 7 फेब्रुवारीच्या निमित्तानं त्यांची जयंती जगभर साजरी करतात. मी आपल्याला मुद्दाम होतो. अमेरिकेत सुद्धा बाबासाहेबांच्या या माता रमाईंची जयंती अमेरिकेत साजरी केली. त्यांनी मला हो. नंतरच्या काळात मला जागतिक पुरस्कार दिला नॉर्थ अमेरिकेतल्या लोकांनी. त्यांची इकडे सुद्धा आणि लंडनमध्ये सुद्धा माता रमाईची जयंती आज जिकडे-तिकडे साजरी होत आहे. मी एक प्रकारचं माझं स्मारक समजतो, की बाबासाहेबांच्या पत्नीची सहचारिणीची त्यांना मी पत्नी म्हणजे त्या सहचारिणी होत्या. त्या एक म्हणजे त्यांच्या कार्यातल्या त्यांच्या त्या मैत्रीभावासारख्या होत्या आणि त्यांची जन्मतारीख शोधण्याचं काम केलं. माझ्या दृष्टीने हे मी माझीच पाठ थोपटून घेण्यासारखं हे आहे, असं मला वाटतं. ते माझंच एक प्रकारचं स्मारक आहे, असंही मला वाटतं. सर अत्यंत महत्वाचा इतिहास तुम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे. त्या पुढे जाऊन मला काही प्रश्न विचारायचे आहेत त्या अनुषंगानं, की ज्यावेळेस बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला, तर तो ग्रंथ त्यांनी माता रमाईंना अर्पण केला होता. आपण पाहतो की आतापर्यंतच्या ज्या काही लिखाणांमध्ये माता रमाईंची इमेज ही त्यागमूर्ती अशीच करण्यात आलेली आहे. परंतु त्या पलीकडे माता रमाईंनी जो काही लढा इथे दिला आहे, म्हणजे मग कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं असेल किंवा मग रमेश असेल किंवा बाबासाहेबांचे जे काही अपत्य होते, इंदू असतील, गंगाधर असतील, यांच्या निधनानंतरही त्या खंबीरपणे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जी भूमिका निभावली, तर याकडे तुम्ही कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचे वडील सुभेदार मेजर रामजी बाबा यांनी
आपल्या त्या सुनेला असं सांगितलं होतं, की हा माझा मुलगा हा उद्या जगाचा उद्धारकर्ता होईल असं मला वाटतंय आणि त्याला मी उच्च शिक्षण देतोय. त्या उच्च शिक्षणात तू आडकाठी आणू नकोस. त्याच्यामध्ये तू कोणत्या प्रकारचा प्रतिबंध करू नकोस आणि त्यावेळेला माता रमाईनं मामंजीला म्हणजे आपल्या सासऱ्यांना शब्द दिला होता, की काहीही झालं तरी मी त्यांच्या शिक्षणामध्ये आडकाठी होणार नाही. त्याच्यामध्ये त्यांना प्रतिरोध करणार नाही आणि हा त्यांनी शब्द पाळला. कारण त्यांना माहिती होतं, की शिक्षणाची भरारी घेतल्याशिवाय आणि जागतिक कीर्ती मिळवल्याशिवाय त्यांना जे लाखो संसार जे फुलवायचे होते, त्या लाखो संसारासाठी त्यांनी माझा एकटीचा संसार महत्त्वाचा नाही आणि म्हणून त्यांनी पत्नीच्या पेक्षा देखील एक मैत्रिणीच्या स्वरूपासारखं म्हणजे सहकारी म्हणून त्यांनी ते काम केलं आणि त्याचमुळं बाबासाहेबांनी त्यांच्या निधनानंतर जे आपण जे त्याचा उल्लेख केला पाकिस्तानच्या पुस्तकात, त्याच्यामध्ये त्यांनी आमचा त्या काळात कोणी मित्र नव्हता, आम्हाला सहकार्य त्या काळात त्यांनी तू जे काम केलं त्याबद्दल तर त्याने अत्यंत ज्याला आपण हृदयाचा ठाव घेणारी अशी त्यांनी ती अर्पण पत्रिका लिहिली आहेत आणि या अर्पण पत्रिकेमुळे ते लक्षात येतं, की बाबासाहेब आपल्या पत्नीच्या बद्दल किती आदरानं पळते. त्यांनी त्यांना मुद्दाम त्यांनी शिकायला लावलं. खरं तर त्या अभावग्रस्त होत्या. एकूण समाजच एकूण अभावग्रस्त होता आणि त्या स्त्रिया तर आणखी जास्त अभावग्रस्त असायच्या. पण माझी पत्नी किमान तिने मला पाहिजे असलेलं पुस्तक मला कपाटातून काढून देणं किंवा मी लिहिलेली पत्र तिने वाचावीत. तिने आपल्या भावना मला सांगाव्यात, यासाठी तरी तिने शिकावं आणि बाबासाहेबांनी आपल्या ह्या अगदी अक्षरशत्रू असलेल्या पत्नीला शिकवलं आणि आपण पाहतोय त्यांनी अनेक पत्र त्यांची बाबासाहेबांना त्यांनी लिहिलेले आहेत. बाबासाहेबांनी त्याला अगदी. लिहिले आणि ते दिशेने बाबासाहेबांचं त्यांच्यावर इतकं प्रेम होतं, की ते त्यांना रामू या नावाने हाक मारायचे बाबाची. रमा ही नाव त्यांचं होतं. त्यांचं सुरुवातीचं नाव हे अगदी सुरुवातीला त्यांना भागीरथी म्हटलं जायचं. आपल्याला माहिती आहे अनेक लोकं पत्नीला, स्त्रीला भाग्यवान वगैरे म्हणतात. भाग्यवती, भाग्यवान वगैरे म्हणतात. कदाचित तसाच एक परिणाम असेल आणि त्यामुळे त्या काळात अगदी सुरुवातीला त्यांना भागीरथीचं म्हटलं जायचं आणि लग्नानंतर बाबासाहेबांनी ते जे रमा नावाचं जे त्यांच्या म्हणजे कुटुंबातल्याच एका बाईचं नाव रमा ते आपल्या पत्नीला ठेवलं आणि नंतर त्या रमाचं ते रामू झाले आणि प्रत्येक पत्र त्यांनी रामू या नावानं त्यांना दिलेलं आहे. बाबासाहेबांचं प्रचंड त्यांच्यावर प्रेम होतं आणि त्याचं कारण त्या नुसत्या त्यागीच नव्हत्या, तर उद्या उद्या लाखो करोडो लोकांना म्हणजे जनताचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून जे काम करतायत त्याच्यात माझा सहभाग असावा म्हणून त्यांनी ते जाणीवपूर्वक हे सगळं सहन केलं. सर, एका गोष्टीकडे मी थोडंसं लक्ष वेधतो, की ज्यावेळेस बाबासाहेब प्रदेशात होते त्यावेळेस बाबासाहेबांनी जे पत्र रमाबाईंना लिहिले, तर त्यातलं एक पत्र सुद्धा उपलब्ध आहे, जे रमाबाईंनी बाबासाहेबांना लिहिलं होतं. त्यामध्ये रमाई असं म्हणतात, की मला कष्टाची काळजी नाही, तुम्ही खूप शिका. आमची चिंता करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. काहीही अडचण आल्या तरी मी सहन करेन, मागे हटणार नाही, असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांचा ज्यावेळेस परदेशात असताना कुटुंबाची जबाबदारी आणि त्या याच्या विवंचनेत बाबासाहेब होते असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला होता. तर एक कुटुंब प्रमुख म्हणून किंवा रमाईंनी जी काही इथल्या व्यवस्थेमध्ये जे काही भोगत होते किंवा जे काही हालाकीची परिस्थिती होती, अशा याच्यात सुद्धा त्या अशा परिस्थितीत सुद्धा त्या धीरोदत्तपणे बाबासाहेबांना ते सहारा देत होते. या गोष्टीकडे तुम्ही म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रांचाही उल्लेख केला, तर त्या दोघांमधलं जे काही नातेसंबंध होतं अत्यंत सुहृदयाचं होतं, प्रेमाचं होतं. तर याच्याकडे तुम्ही एक लेखक म्हणून किंवा एक विश्लेषक म्हणून या गोष्टीकडे कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे माझा नवरा हा जर श्रेष्ठ दागिना आहे. हम्म. नळावरती भांडणं जेव्हा व्हायची, त्यावेळेला तुझा नवरा ॲस्ट्रस खाणारा आहे, की परदेशात शिकतोय आणि तुझ्या गळ्यात हे लहान काळ्या मण्याचं पोत फक्त आहे, तर सोन्याचं काहीच नाही. तेव्हा तिने त्यांना सणकावून सांगितलं होतं. जसं त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं होतं आपल्या बाहेरच्या लोकांना, दागिने सुकवायची वेळ येईल तेव्हाच मी माहेरी येईन. असं त्याच्या सासूबाईनं
ज्या भाषेत सांगितलं होतं त्या भाषेत त्यांनी त्या बायकाला, नरावरच्या बायकाला सुनावलं होतं की मला दागदागिने महत्वाचे नाहीत, माझा नवरा हाच दागदागिना आहे आणि या याच्या दागिन्याची चेष्टा कोणी करू नये, त्याचा अवमान कोणी करू नये म्हणून माता रमाई आयुष्यभर त्याचं कारण असं ती संसाराचा गाडा त्यांच्याकडेच होता, त्यात सगळं सांभाळत होता. आपण ज्या पदाचा उल्लेख केलाय त्यात त्यांनी म्हटलंय की मला कष्ट करायची लहानपणापासून सवय आहे. कारण त्यांची आई वडील हे जे लहानपणीच ते वाढले होते ते समुद्रावर काम करायचं. त्यात त्याला त्या दोघांनाही त्याचा त्रास झाला. वाढल्यानंतर मोठी मुलगी म्हणून सगळं ते सांभाळत होत्या. म्हणजे कष्ट करायची त्यांना पहिल्यापासून सवय होती. त्या कष्टाला घाबरत नव्हत्या आणि म्हणून आपल्या ह्या नवऱ्याचा कोणी अपमान करू नये, त्याने कोणी म्हणू नये, तू तिकडे परदेशामध्ये मौज मजा करतो आणि तुझी पत्नी इथे काबाड कष्ट करते, ते दिसू नये म्हणून भल्या पहाटे ते उडायचे आणि त्या भल्या पहाटेवरून त्या वरळी नावाच्या विभागात जे जवळ त्या 5-7 किलोमीटर अंतरावर त्या जायच्या, सकाळच जायच्या, त्या शेणी थापायच्या आणि त्या तापलेल्या शेणी या विकून आपला संसार चालवायचा आणि हा संसार म्हणजे त्यांची मोठी जाऊबाई होत्या. त्यानंतर पुतण्या होता, मुलगा होता. पुतण्या आणि मुलाला दोघांनाही समान त्यांनी प्रेम दिलं होतं. विशेषतः पुतण्यावर त्यांचं प्रेम बाबासाहेबांचं जसं मुकुंदरावांचे जास्त प्रेम होतं, तसं यांचंही ते होतं. ते संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं, माझी काळजी करू नका, आमची इथल्या कोणाची काळजी करू नका, मी समर्थ आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि तुम्ही तुमचा अभ्यास करत जा आणि करत जा, अशा प्रकारचं त्यांनी त्यांना धीर देत होतं. म्हणजे या अत्यंत म्हणजे खरं तर आजाराने त्यांना पोखरलं होतं. असं असताना देखील त्या बाबासाहेबांना इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आश्वासन देत होत्या. म्हणजे ही सर्वसामान्य बाई होती असं म्हणताच येणार नाही. या एक वेगळ्या प्रकारच्या म्हणजे पतीसाठी जप-तप करणाऱ्या, पतीच्या आपल्या माहेरच्या देवीला नवस करणाऱ्या आणि त्यांना काय होऊ नये म्हणून माहेरच्या देवीला त्या तुम्ही एक प्रकारचे ते विनंती करायच्या. एकदा तर असं झालं की जेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न झाला अशी बातमी त्यांना आली, महाडच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न झाला अशी बातमी आली, तेव्हा त्याने आपल्या माहेरच्या देवीला या दुश्मनाचं खय्य होऊ दे, खय्य म्हणजे त्यांचा सत्यानाश कर, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे इतक्या प्रमाणात त्या आपल्या पतीवर त्या प्रेम करत होत्या आणि शिक्षणाबद्दल तर त्यांचं इतकं प्रचंड आपुलकी होती शिक्षणाबद्दल की एकदा तर बाबासाहेबांनी आपल्या पित्याच्या सणार्थ हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना सामील जेवण म्हणजे नॉनव्हेज जेवण द्यायचं केलं. त्या नेहमी उपवास असायचे. यांचं काय ना यांना त्यांचा उपवास असायचा आणि त्या दिवशी बाबासाहेबांच्या वडिलांची संस्कृती नसल्यामुळे त्यांचा उपवास होता. ते पाणी सुद्धा पीत नसायच्या. त्या दिवशी बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं की मला मुलांना नॉनव्हेज द्यायचंय, मटणाचं द्यायचं, जेवण द्यायचंय, तेव्हा त्या बोलले हे भलतंच काहीतरी होत आहे. पण त्या मातेनं अखेर मटणाचं जेवण तयार केलं, नॉनव्हेज केलं, वाढलं सुद्धा. त्यांचा धर्म, त्यांचा देव त्या दिवशी बाटला नाही, कारण त्या मुलाने जो ढेकर दिला असेल त्याने त्या आनंदी झाले असेल. अनेक वेळा त्यांनी आपल्या स्वतःचे दागदागिने सुद्धा देखील मुलांच्या याच्यासाठी विशेषतः वराडे साहेबांच्याकडे त्या आराम करण्यासाठी गेल्या असता तिथे त्यांच्या त्या हॉटेलमध्ये आज संध्याकाळला धान्यच नाही, आज मुलं उपाशी झोपतील असं जेव्हा कोण तेव्हा वराडे साहेबांना त्याने हातातली बांगडी काढून दिली. त्यांच्याकडे फार सोनं नव्हतं, एकच बांगडी होती. ते बांगडी त्यांनी काढली आणि सांगितलं की हे नेऊन माझ्याकडे द्या आणि आज मुलांना उपाशी झोपता काढलं. म्हणजे ही माता ती किती अनेकांची माता झाली होती आणि आज आपण पाहतोय म्हणून काशी म्हटले ती होती म्हणून तो झाला. हे मी पुन्हा सांगतोय. माता रमाई होत्या म्हणून बाबासाहेब झाले असं मला आता म्हणावंसं वाटतंय आणि ती वस्तुस्थितीदर्शक आहे असंही वाटतं. शेवटच्या प्रश्नाकडे कंटिन्यू करूया जवी सर की रमाईंची ज्यावेळेस तब्येत बिघडली होती त्यावेळेस त्यांनी बाबासाहेबांकडे हट्ट केला होता की मला विठुरायाचं दर्शन घ्यायचं पंढरपुराच्या. त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने त्यांची समजूत घातली आणि मग नंतर
तो जो सगळा प्रसंग आहे तो अत्यंत भावनिक प्रसंग आहे. त्यानंतर रमाईंच्या निधनानंतर सुद्धा बाबासाहेबांनी स्वतःला काही दिवस कोंडून घेतलं होतं. इतक्या त्या त्रासात ते होते. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? माता रमाई ह्या माता रमाई ह्या धर्मश्रद्धा होत्या. म्हणजे तत्कालीन हिंदू धर्मावर त्यांची श्रद्धा होती. हिंदू धर्मातल्या देवतावरही श्रद्धा होती आणि त्यामुळं तत्कालीन समाजामध्ये म्हणजे पंढरपूरच्या विठोबा आणि रुक्माई यांच्याबद्दलची एक प्रकारची भावना, आत्मीयतेची भावना होती. तशीच भावना त्यांच्याही मनात त्यांच्याबद्दल होती. त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी. रुक्मिणी रखमे त्याचं अपभ्रंश रखमा असं झालं होतं. पण हे रुक्मिणी हे आईचं नाव रुक्मिणी होतं आणि पंढरपुरात रुक्मिणीच होती. प प प प त्या तिचं दर्शन घ्यावं, विठोबाचं दर्शन घ्यावं असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी एकदा बाबासाहेबांच्यावर हट्ट धरला, की मला कोणत्या परिस्थितीत पंढरीला जाऊन विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मला भेट घ्यायची आहे. मला दर्शन घ्यायचंय. बाबासाहेबांना माहित होतं, तिथले जे बडवे असतात लोकं, ते अस्पृश्यांना दर्शन होऊ देत नाहीत. त्यामुळं बाबासाहेबांनी म्हटलं, की तिथं तुला दर्शन सहजासहजी मिळणार नाही आणि तुझा अवमान होईल. मला तो अवमान सहन होणार नाही आणि तिकडं पंढरपूरला जाण्याची काय गरज आहे? उद्या आपण आपल्या श्रमानं, सेवेतून आपण ठिकठिकाणी पंढरी निर्माण करू. म्हणजे ते पंढरपूर, तिथले पंढरपूर, सोलापूरचं पंढरपूर हे आपल्या घराघरामध्ये पर्यंत आपण आणून पोहोचवू, असं बाबासाहेबांनी सांगितलं. खरं तर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत झाली नाही. परंतु पतीच्या पुढे त्यांना काही जाता येत नव्हतं. त्यांनी मन मारलं, आवडा गिळला. आज जर माता रमाई असत्या, तर त्यांच्या असं लक्षात आलं असतं, की पंढरपूरपेक्षा आपल्या समाजामध्ये हे पंढरपूर, तिकडचं पंढरपूर उठलंय आणि आता घराघरामध्ये पंढरी निर्माण झाली आहे. याचं त्यांना समाधान झालं असतं. कारण बाबासाहेबांनी दूरदृष्टीचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा अवमान करण्याऐवजी आम्ही पंढरपूर घराघरामध्ये पंढरी निर्माण करू, असं जे म्हटलं होतं ते अस्तित्वात आलेलं दिसतंय. जे त्या धर्मश्रद्धा होत्या, त्या बाबासाहेबांच्या म्हणजे हे देखील त्यांचे इतके प्रेम करायचं, की त्यांच्या निधनानंतर 27 मेला 35ला त्यांचं निधन झाल्यानंतर बाबासाहेब इतके अस्वस्थ झाले होते, की काही दिवस ते कोणाशी बोलत सुद्धा नव्हते. बरेच दिवस बोलत नव्हते आणि त्यांनी स्वतःला कोंडून पण घेतलं असं सांगितलं जातं. परंतु बाबासाहेबांनी त्यानंतर बरेच दिवस मौन राखलं आणि मग आपल्याला विहित कर्म आपल्याला करायचंच आहे. त्याबरोबर त्यांनी आपलं दुःख पाठीवर टाकलं आणि पुन्हा नव्यानं कामाला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यावेळेस त्यांनी प्रॉब्लेम पाकिस्तानवरचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला त्यांनी त्या सर्व त्यांना अर्पित करून एक आपली भावना प्रकट केली. जी धन्यवाद सर. तुम्ही खूप सविस्तरपणे माता रमाईंचा जीवनपट, जो संघर्ष आणि ऐतिहासिक सगळ्या गोष्टी प्रबुद्ध भारताच्या निमित्तानं आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीने खूप सांगितल्या. खरं म्हणजे खूप थोडं आपल्याला आढळतं. पुन्हा एकदा जी मी आपल्याला सांगू इच्छितो, की माता रमाईची जशी जन्मतारीख मी शोधून काढली आणि मी माझी पाठ थोपटून घेतली माझी. त्याच्याच वेळी माता रमाईंचा विवाह जो झाला, तो विवाह कुठे आणि कधी झाला याच्याबद्दलचा सुद्धा आहे. फक्त धनंजय कीर यांनी असं म्हटलं होतं, की त्यांच्या लग्नाच्या वेळेला वरुण राजाने अक्षता टाकल्या. लग्नाच्या वेळेला वरुण राजाने अक्षता टाकल्या असं म्हटलं. याचा आता अक्षता म्हणजे मोठा पाऊस पडला नाही. नाही, पावसाचे काही थेंब पडले असतील आणि हे थेंब पडणं म्हणजे तो महिना जुलैचा असू शकत नाही, जून असू शकत नाही किंवा त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचा असू शकत नाही. तो असेल तर तो कुठला तरी त्याच्या आधीचा असेल. कारण अक्षता टाकला होता, पाऊस पडला नव्हता. याचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ज्या ठिकाणी म्हणजे त्यांनी भायखळ्याचं मार्केट म्हटलं. भायखळ्याला माझी 3 मार्केट होते त्यावेळेला. त्यापैकी हबीब नावाच्या मुस्लिम समाजाचं जे होतं
त्या ठिकाणी कोळींनी 8 वाजता त्यावेळेला मुंबई जवळजवळ बंद व्हायची. आतासारखी मुंबई जागीच नसायची. 8 वाजता कोळणी उठल्यानंतर त्या कोळणींच्या जाग्यावर त्या बेसिकली जागा पाहिलेली आहे. त्याचे ते सगळे ठोकळे पाहिले. त्या ठोकळ्यावर एका मुलाला नवरा, एका मुलीने आणि त्याचं कारण असं की त्यांचे म्हणजे मामा होते, पुरकर मामा होते. गोविंद पुरकर नावाचे त्यांचे जे मामा होते, ते त्याच्यामध्ये साफ करायचे आहेत ते. मार्केट साफ करायचं आणि ते त्याचा वास येऊ होता मच्छीचा म्हणून त्याने बाजूला फुल मार्केट आहे. त्या फुल मार्केटली उरलेली फुलं ती तिकडे आणून टाकली. त्याचा चुरा केला आणि तिथे वास तिकडचा कमी केला आणि तिथं लग्न रात्री 8च्या नंतर ते लग्न त्या ठिकाणी झालं. त्या मार्केट म्हणजे जिथं मुख्य जे मार्केट म्हणतात त्या ठिकाणी झालं नाही आणि त्या मार्केटमध्ये बाबासाहेबांच्या विवाहाचं स्मारक व्हावं म्हणून सुद्धा मी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी ते प्रयत्न करत आहे. येस, ही धन्यवाद तारीख सर. 4 एप्रिल आहे. ही तारीख 4 एप्रिल आहे. जी 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 एक पुन्हा एका नवीन गोष्टीवर तुम्ही स्पष्टीकरण दिलेले की आतापर्यंत अनेकांचा समजतो आहे की भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये तो विवाह झाला होता आणि त्या संदर्भात सुद्धा लोक ते होती. तो संभ्रम दूर करण्याचा तुम्ही एक मोठा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि प्रबुद्ध भारताच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय भीम. सगळ्यांना जय भीम. प्रबुद्ध भारतच्या सगळ्या समर्थकांना जय भीम. मी सुद्धा प्रबुद्ध भारतच्या एकेकाळी कार्यकारी संपादक होतो. बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक होण्याचं ते तेवढं काम करण्याची संधी मला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली होती. मी त्यांचे सुद्धा या निमित्तानं आज आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. थँक्यू सो मच. जय भीम. जय भीम.